काँग्रेस नेते सुनील केदारांनी चक्क धमकीची भाषा वापरलेली आहे। नागपूर जिल्हा पेटवण्याच्या वक्तव्याने आता सुनील केदार वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। भर सभेत सुनील केदार यांनी जिल्हा पेटवण्याची भाषा वापरली आहे। कार्यकर्त्यांचं समर्थन करताना केदारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। योगेशला कोणी हात लावला किंवा अटक केली तर मी संपूर्ण जिल्हा पेटून देईल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर सुनील केदार यांचं वादग्रस्त वक्तव्य आपण पाहतोय आणि केदारांच्या विरोधात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आक्रमक झालेत। भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुनील केदार यांच्या अटकेची मागणी करण्यात आली। तर माजी मंत्री सुनील केदार यांना अशी भाषा शोभते का असाच सवाल या निमित्ताने आता उपस्थित होतोय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भर सभेत बोलताना सुनील केदार यांनी चक्क जिल्हा पेटवण्याची भाषा वापरलेली आहे। कार्यकर्त्यांचं समर्थन करताना केदारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। योगेशला कोणी हात लावला किंवा अटक केली तर संपूर्ण जिल्हा पेटवून देईल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि त्यानंतर मात्र आता भाजपने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण येणाऱ्या 2 महिन्यानंतर गोविंदांना नाचू अशा विश्वास देतो। आणि योगेशजी हा सुनील केदार आपल्याला शब्द देऊन जातोय, आज तुमच्या केसाला तरी धक्का लागला ना तर पुरा नागपूर जिल्हा पेटवून टाकू। तुमच्या केसाला तरी धक्का लागला ना तर पुरा नागपूर जिल्हा पेटवून टाकू। त्या लक्षात ठेवून आपल्याला छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। अतुलजी, हे भाषण देखील आपण ऐकलं असेलच, सुनील केदारांनी चक्क धमकीची भाषा वापरलेली आहे। जिल्हा पेटून देऊ अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मला तिथे योगेशजींच्या विरोधामध्ये कोण आहे काय आहे याची कल्पना नाही, पण नक्कीच त्यांच्या जीवाला धोका असेल किंवा त्यांना मारण्याच्या धमक्या आलेल्या असतील किंवा अजून कुठला एखादा राजकीय प्रकार असेल त्यावेळेस ते आपल्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला अभय देताना त्यांनी सांगितलं की जिल्हा पेटवून देऊ म्हणजे काय तिथे काय आगीच्या मशाला येऊन थोडी फिरणार आहे। जिल्हा पेटवून देऊ याचा अर्थ असा आहे की मोर्चे आंदोलन करून जो एक न्यायी भूमिका असते लोकशाहीमध्ये ती भूमिका तुमच्या पाठीशी उभं करू। तुम्ही त्या पूर्ण भाषणाचा सार घेतला तर आपल्या लक्षात येईल की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारा माणूस कुठल्याही एखाद्या इनोसंट व्यक्तीला इजा पोचेल किंवा त्याला काहीतरी अडचण होईल असा विचार मांडू शकतो का? त्यामुळे तुम्ही शब्दशः अर्थ घेतल्यामुळे ही तुमची अडचण झालेली आहे। त्यांनी सांगितलं की तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने नागपूर जिल्हा जो आहे काँग्रेस ती उभी राहील असा त्याचा अर्थ आहे। गर्भितार्थ अर्थ घेतले पाहिजे कधी कधी, कारण की आपण गर्भितार्थ अर्थ घेत नसल्यामुळे शब्दशः अर्थ लावून त्याचा फायदा बीजेपीने घेतला तर ठीक आहे, त्यांचा तो धंदा आहे। तुम्ही अतुलजी तुम्ही भाजपचा उल्लेख केला, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते देखील धर्मपाल मेश्राम आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडनंच उत्तर घेऊया आपण। धर्मपालजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेतच। काँग्रेस नेते सुनील केदारांनी धमकीची भाषा वापरली। भर भाषणामध्ये त्यांनी नागपूर जिल्हा पेटवण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर आता वाद होण्याची शक्यता आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। वडिलोपार्जित सत्ता पाहिलेल्या सुनील केदारांनी आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाल्यावर देखील ज्या पद्धतीची गुरमीची भाषा सुनील केदारांनी वापरलेली आहे ती अत्यंत या नागपूरच्या सारख्या आणि महाराष्ट्रासारख्या राजकीय वातावरणामध्ये धोक्याची आहे। यांचा जो स्वभाव आहे तो आक्रमकतेचा नसून हा आक्रस्ताळेपणाचा प्रकार आहे। अशा पद्धतीनं 2 जातीतलं भांडण त्यांनी या पद्धतीनं चव्हाट्यावर आणणं आणि एका समाजाला संरक्षण देण्याच्या भूमिकेतून ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी सर्वविदित केली, जाहीर सभेत मांडली, ती अत्यंत आक्षेपार्ह आहे। आणि अशा पद्धतीची भाषा जर सुनील केदार सारखा जबाबदार राजकारणी करणार असेल तर ते महाराष्ट्रातला दलित समाजातला कोणताही कार्यकर्ता किंवा कोणताही राजकीय पक्ष सहन करणार नाही। एका जबाबदार माणसानं ज्या पद्धतीची भाषा वापरण्याची अपेक्षा या महाराष्ट्राला आहे ती निश्चितच नाही। आणि अशा पद्धतीच्या धमकीची भाषा जर कोणी करणार असेल, जे काही धंदे काँग्रेसवाल्यांनी उभे केलेले आहेत किंवा ज्या पद्धतीचं तुष्टीकरणाचं राजकारण असेल किंवा ज्या पद्धतीच्या राजकारणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या पद्धतीचा राजकारणाचा अंत देखील या महाराष्ट्रातला दलित समाज केल्याशिवाय राहणार नाही। संविधानाच्या संरक्षणाची भाषा करणारे यांचे नेते असतील किंवा हे स्वतः असतील, यांनी अशा पद्धतीचं संविधानाचं संरक्षण करण्यासाठी यांना कायदा हाती घ्यावा लागणार आहे। आणि एखाद्या आरोपी सारख्या चुकीचं काम करणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी नागपूर जिल्हा पेटवण्याची भाषा करणं हे कुठल्या राजकीय परिप्रेक्षात बसते याचं उत्तर जरा काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे।
अगदी धर्मपालजी आपण अतुलजी आपल्यासोबत आहेच, त्यांच्याकडनंच हे उत्तर घेऊयात. अतुलजी काय सांगाल? असं आहे की फार कन्फ्युज आहे. धमकी कशाला म्हणते त्यांना मी सांगतो. जेव्हा पालघरचं बाय इलेक्शन होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचा एक ऑडिओ व्हिडिओ आपण पाहिलेला होता, ऑडिओ पाहिलेला होता. त्या ऑडिओ मध्ये सांगितलं होतं साम ताम दंड भेद काय करायचं ते करा, निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, याला म्हणतात धमकी. आणि बरोबर जी भाजपची शिकवण आहे तीच धर्मपाल भाऊ बोलतात आहे. बरोबर त्यांनी जातीचं मदत आणलं, बरोबर आणलं त्यांनी. याला म्हणतात आग लावणे, याला म्हणतात पेटवणे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव घेतो, भारतीय संविधानाचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, त्यावेळेस आम्ही सर्वधर्म समभाव आणि जाती विरहित समाज याची कल्पना करत असतो. बरं, काय प्रकरण आहे काय नाही ते बघितलं पाहिजे. पण त्यांनी सांगितलं की काँग्रेस जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू, आम्ही त्याला सपोर्ट जो आहे तो सपोर्ट करू. रायला त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचार वगैरे वगैरे ते सगळं आम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड्स पासून आता आनंदाचा शिदाचा मी आता उद्या एक प्रेस कॉन्फरन्स करतोच आहे. कसं गरीब लाडक्या बहिणी आणि गरीब परिवारांशी कसा धोकाधडी सुरू आहे ते मी उद्या काढणारच आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की सुनील केदारांनी शेतकऱ्यांना चांगला डिव्हिडंड मिळावा म्हणून केलेलं ते काम होतं, तो निर्णय चुकला. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार त्यांनी केलेला नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण उगाच काहीतरी बेबीच्या देठापासून ओढत राहायचं, एखादी खोटी गोष्ट 10 वेळा बोलत राहायचं म्हणजे ते खरं होतं, असा जो एक संस्कृतचा श्लोक आहे त्याच्यावर ही मंडळी काम करत असते. मला एवढं स्पष्टपणे माहित आहे. हिंसा हा काँग्रेसचा स्वभाव नाही. अहिंसेच्या मार्गातूनच काँग्रेसने आजपर्यंत आंदोलन उभे केलेले आहे आणि अहिंसाच आमचा हा मूळ आहे. आम्ही गांधीवादी लोक आहोत. धन्यवाद. अगदी अतुलजी, मुद्दा लक्षात आलेला आहे. तर सुनील केदारांचं हे वक्तव्य आणि त्या वक्तव्याच्या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडलेले होते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम देखील आपल्यासोबत जोडलेले होते. या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या अर्थातच प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहे. दोघांचेही धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.